मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये निरूपा ही सुधाकर राव आणि पंकज देविकाला सांगत असते, जर त्या मीराने त्या सत्याला सोडवून आणलं ना तर मी माझं तोंड काळं करेन. तेव्हा सुधाकर रावांचं लक्ष दरवाजाकडे जातं, तर मीरा आणि सत्या अगदी हातात हात धरून तेथे आलेले असतात आणि तेथे दरवाजातच उभे राहतात. हे पाहून आता सुधाकर रावांना खूपच आनंद होतो. ते हसतच आता सत्याकडे पाहू लागतात. आता सत्याला खूप दिवसांनी पाहून त्यांनाही खरं तर खूप आनंद झालेला असतो. मग आता सुधाकर रावांचं नक्की चाललंय काय, ते दरवाजाकडे पाहून का हसतायत, हा प्रश्न आता निरूपाला पडतो. म्हणून तिचं पंकज आणि देविकाचं लक्ष तिकडे जातं. तर आता सत्या आणि मीरा तेथे आलेले असतात. फायनली सत्या जेलमधून सुटलेला असतो. हे पाहून आता निरूपा डोळे वटारून सत्याकडे अगदी आश्चर्याने पाहते. तेव्हा निरूपाला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही की सत्या नक्की खरंच इथे आलाय का. मग सत्या आणि मीरा हे दोघेही हातात हात घालून घरात येतात. तेव्हा आता सत्याला असं धडधडीत समोर उभं पाहून आता तर निरूपाच्या पायाखालची जमीनच सरकते, तर देविकासारखी सत्याकडे पाहतच राहते. तेव्हा निरूपा आता रागातच सत्याकडे पाहते आणि विचारते, हा पनवती खरंच सुटला. तेव्हा मीरा म्हणते, हो, ते सुटून आले आहेत आणि यांना जामीन मिळाला सुद्धा. तेव्हा सुधाकर राव निरूपाला विचारतात, तू बघितलंस का, सोडवलं ना आता मीराने माझ्या सत्याला. तेव्हा सुधाकर राव सोडून कोणालाच सत्य आल्याचा आनंद झालेला नसतो आणि तसं सर्वांच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसत असतं. निरूपा म्हणते की हे पहा, तो सुटून आलाय फक्त, परंतु गुन्हेगार तो गुन्हेगारच राहणार आणि त्याला शिक्षाही होणार म्हणजे होणारच. तेव्हा मीरा म्हणते, नाही होणार, त्यांना शिक्षा नाही होऊ शकत, कारण यांनी काही केलं नाही हे मी लवकरच सिद्ध करणार आहे. तेव्हा निरूपा रागातच आता मीराकडे पाहते. मीरा म्हणते, मी तुम्हाला दिलेला शब्द हा पाळला आहे, मग तुम्ही तुमचा शब्द पाळणार ना, असं ती निरूपाला विचारते. त्यानंतर मीरा देवघराकडे पाहते आणि अगोदर देवाचा आशीर्वाद घेते, कारण सत्या हा फायनली सुटून घरी आलेला असतो. त्यामुळे अगोदर ती देवाचे आभार मानते. सर्वजण मीराकडे आता पाहू लागतात. मग मीरा ही आतमध्ये जाते. तर आता बाहेर आल्यानंतर हे काय, असं निरूपा रागातच मीराला विचारते. मग मीरा तिचा काळा असलेला हात दाखवते. तर आता निरूपा तिचा तो हात पाहून जरा घाबरतेच. मग मीरा विचारते, काय करताय ना तुम्ही आता तोंड काळं, असं म्हणून ती निरूपाची खोडच मोडते. मीराच्या तोंडून हे ऐकून निरूपाला घामच फुटतो आणि ती घाबरते. तेव्हा निरूपा रागातच विचारते, तू काय बोलतेस, तुला तरी कळतं का. मग मीरा म्हणते की हो, मी तर तुम्हाला फक्त तुम्ही दिलेला शब्द पाळता यावा मदत करतीये, बाकी काय, तुम्हाला शब्द जर पाळायचा नसेल तर नका पाळू. तेव्हा देविका आणि पंकज दोघेही रागातच मीराकडे पाहतात. तर मीरा आता अजिबात कुणाला घाबरत नाही. ती म्हणते, तुम्हाला जर पुढच्या वेळेपासून शब्द पाळता येत नसेल तर कुणाला असा शब्द सुद्धा देऊ नये, कारण शब्द हे स्वस्त नसतात, उलट शब्दांची किंमतच पैशांपेक्षा सर्वात जास्त असते. तेव्हा निरूपा म्हणते, ए फुलवाली, हे माझं तोंड आहे, काय पाहिजे ते मला हवं ते बोलेन मी. तेव्हा रागातच मीरा म्हणते, एखाद्याला शब्द देताना ना तो जरा नीट विचार करून द्यावा, कारण या शब्दांनीच जखमा होऊ शकतात आणि शब्दांमुळे त्याच जखमा भरून सुद्धा निघू शकतात. शब्दांमुळे नातीही जोडली जातात आणि त्याच शब्दांमुळे नातीही कायमची तोडली सुद्धा जातात. असा नात्यांचा अर्थ, शब्दांचा अर्थ मीरा ही निरूपाला समजावून सांगते. पण निरूपाच्या डोक्यात काही घुसतच नसतं. ती आपला आडमुठेपणा तसाच सुरू ठेवा, डोक्यालाच हात लावते, कारण मीराचं लेक्चर पुन्हा एकदा सुरू झालं असं तिला वाटत असतं. तर मीरा म्हणते, आपण नक्की काय बोलतो याची जबाबदारी आपणच घ्यायला हवी. तेव्हा पंकज देविकाला अजूनच मीराचा राग येतो, कारण ती तडातडा निरूपाला बोलत असते. पुढे आता मीरा म्हणते, जबाबदारी घेता येत नसेल तर आपण नक्की काय बोलतो ना, जाणीव तर आपण ठेवायलाच हवी, असं ती आता निरूपाला सांगून तिला चांगलाच धडा शिकवते. तर निरूपा आता पुढे काहीही एक शब्द देखील न बोलता तेथून रूममध्ये जाते. तर पंकज रागातच आता सत्याकडे पाहत असतो, तर सत्या मात्र गालातच हसतो आणि पंक्याकडे पाहत राहतो. नंतर देविका सुद्धा आता मीराकडे पाहते आणि पंकजकडे पाहते. तर पंकज आपला त्याला म्हणतो की बेबी चल आपल्या रूममध्ये. मग ते दोघेही तेथून जातात. ते तिघेही तेथून गेल्यानंतर आता सत्याला थोडं वाईट वाटतं की मी एवढा सुटून आलोय तरी माझ्या आईला काही घेणं देणं नाही, ती
उलट मलाच बोलून मलाच गुन्हेगार ठरवून पुन्हा आतमध्ये गेली। गोष्टीचं वाईट त्याला वाटलेलं असतं आणि त्याचा त्रास त्याला होत सुद्धा असतो। तेव्हा सुधाकरराव हे सत्याकडे खूपच कौतुकाने पाहत असतात। त्यानंतर सत्या म्हणतो, पाहिलं ना बाप, मला वाटलंच होतं, मी घरामध्ये आल्यानंतर सगळ्यांची तोंड पडणार म्हणजे पडणारच, असं म्हणून त्याला त्रास होत असतो की जर हे कुटुंबच आपल्या बाजूने नसेल, आपल्या सुखदुःखात त्यांना काहीही वाटत नसेल तर फायदा तरी काय। सत्याचं मन त्याला खात असतं। तेव्हा सुधाकररावांना हे समजतं आपल्या सत्याला नक्की काय हवंय, पण त्याला ते मिळत नाही। मग ते आता त्याला समजवतात, सत्यजित बाळा, अरे असं कसं म्हणू शकतोस बाळा तू? अरे तुझा हा बाप, तुझा हा धाकला भाऊ आणि तुझी बायको डोळ्यामध्ये तेल घालून तुझी वाट बघत होतो की तू घरी कधी येणार। तेव्हा मीरा सत्यासमोर येऊन उभी राहते आणि त्याच्याकडे पाहून हसत असते आणि म्हणते, खरंच आम्ही डोळ्यात तेल घालून तुमची वाट बघत होतो की कधी एकदा तुम्ही घरी येणार। मग सत्या आता कौतुकाने सुधाकरराव आणि मीराकडे पाहत राहतो, कारण हे दोनच अशी माणसं असतात आणि त्यामध्ये तिसरा एक रवी, की ज्यांना माझं सुख पाहावतं, ज्यांना माझी काळजी वाटते आणि जे माझ्याबद्दल चांगला विचार करतात, ते तिघे म्हणजे माझी बायको, माझा बाप आणि माझा धाकटा भाऊ। त्यानंतर सुधाकररावांच्या डोळ्यात पाणी येतं। ते म्हणतात, बाळा, अरे खरंच आम्हाला तिथे खूप काळजी वाटत होती, तू तेथे काय खात असशील, तेथे जेलमध्ये कसा राहत असशील, ते लोक तुझ्याशी कसं वागत असतील, तुला ते व्यवस्थित पाणी तरी देत असतील का प्यायला, ही चिंता सतत माझ्या मनात सतावत होती आणि त्या विचाराने अगदी डोसक्याचा माझा भुगा होत होता। अरे डोळ्याला डोळा लागत नव्हता, झोपसुद्धा येत नव्हती आणि अन्नाची चव तर मी अगदी विसरूनच गेलो होतो। बाळा, जेव्हा तू जेलमध्ये होता ना, तेव्हा तू नसताना बाळा पुन्हा एकदा जाणीव झाली, माझ्या सत्यजित शिवाय हा बाप नाही रे, आणि माझा पोरगा फक्त आणि फक्त तू आहेस, असं म्हणून ते त्याला घट्ट मिठी मारतात। दोघेही एकमेकांना आता घट्ट मिठी मारून खूप म्हणजे खूप रडत असतात। त्या बाप लेकामधील प्रेम पाहून आता मीराचेही डोळे भरून येतात। आपल्या सत्याला, आपल्या नवऱ्याला आपण घरी घेऊन येऊ शकलो याचा आनंद त्यानंतर मीराच्या चेहऱ्यावर मात्र झळकत असतो। त्यानंतर सुधाकरराव हे म्हणतात, बाळा मला एक वचन दे, या म्हाताऱ्या बापाला सोडून तू कुठेही म्हणजे कुठेही जाणार नाहीस। तेव्हा सत्या मान हलवतो आणि म्हणतो, नाही बाप, मी तुला सोडून कुठेही म्हणजे कुठेही जाऊ शकत नाही। मग मीरा सुद्धा म्हणते, नाही जाणार बाबा, कारण मी यांना ना कुठे जाऊच देणार नाही। बाबा हे पहा, आज मी यांना जामीन देऊन बाहेर काढला आहे, परंतु लवकरात लवकर एक गोष्ट आपल्या बाबतीत नक्कीच घडेल की यांनी काही केलं नाही आणि ते मी सिद्ध करून दाखवेन म्हणजे दाखवेनच, हा माझा शब्द आहे। मग आता सुधाकररावांना मीराचा खूप म्हणजे खूपच अभिमान वाटू लागतो। तेव्हा ते म्हणतात, सत्यजित बाळा, हे बघ, ही मुलगी तुझ्यासोबत आहे ना, त्यामुळे तू खरंच खूप मोठ्या नशिबाचा आहेस, तू नशीब घेऊन जन्माला आला आहेस बाळा, कारण अशी बायको तुझ्या पाठीमागे उभी आहे जी तुला अगदी खंबीरपणे आणि नेहमी साथ देते म्हणजे देतेच। तर आता त्याला सोडवण्यासाठी मीराने काय काय केलं, काय काय सहन केलं, त्याचबरोबर निरूपाचं किती बोलणं खाल्लं, हे सगळं काही सुधाकरराव हे सत्याला सांगत असतात आणि मीरा तुझ्यासाठी काय काय करू शकते याची देखील जाणीव करून देतात आणि म्हणतात, बाळा, या मीराची साथ तू कधीही म्हणजे कधीही सोडू नकोस। मग कसेबसे ते बिचारे आपले अश्रू पुसतात आणि म्हणतात की मला पूर्णपणे खात्री आहे या प्रकरणातून ना तू नक्कीच सुटशील सुद्धा बाळा, तुला काहीही होणार नाही, हा तुझ्या बापाचा शब्द आहे। तेव्हा मीरा म्हणते, ते तर सुटणारच आहेत, कारण ना बाबा ते निर्दोष आहेत, यांनी तर काहीच केलं नाही। सुधाकररावांना जेव्हा मीरा सांगते ना यांनी काही केलं नाही, तेव्हा सुधाकरराव आश्चर्याने दोघांकडे पाहतात आणि विचारू लागतात, काय मग माझ्या सत्याला जेलमध्ये का टाकलं होतं? तेव्हा सत्य आता सगळी खरी परिस्थिती नक्की काय आहे, खरं नक्की काय झालं होतं हे सांगू लागतो की कशाप्रकारे जेव्हा मी रस्त्यावरून चाललो होतो तेव्हा एक ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला। तो ॲक्सिडेंट ॲक्च्युली मी केला नाही, परंतु तो दुसऱ्या माणसानेच केला आणि ज्या माणसाने तो ॲक्सिडेंट केला ना त्याचा मुलगाच गाडी ड्राईव्ह करत होता, पण ते भरधाव वेगाने पुढे गेले, मी त्यांचा पाठलाग केला
केला. त्या माणसाला जेव्हा पकडलं तेव्हा तो गयावया करू लागला आणि म्हणाला की माझ्या मुलाला वाचव. मग मला माझ्या लहानपणीचे सगळे दिवस आठवले की माझं आयुष्य जसं बर्बाद झालं तसं या मुलाचं व्हायला नको, म्हणून मी स्वतःवर आळ घेण्याचं ठरवलं. त्या बदल्यात तो मला आपल्या घराचं कर्ज फेडण्यासाठी पैसेसुद्धा देण्यास तयार झाला. आपलं घर वाचवण्यासाठी मी पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि तेथे गेल्यानंतर मी स्वतःच म्हटलं की मीच हा ॲक्सिडेंट केला आहे म्हणून, कारण त्या ॲक्सिडेंटमध्ये त्या माणसाचा मृत्यू झाला होता. त्यांनी जेव्हा पैसे देण्याचं कबूल केलं होतं तेव्हाच मी तेथे गेलो आपलं फक्त घर आणि घर वाचवण्यासाठी, परंतु हे सगळं फ्रॉड होतं, मला कोणीतरी अडकवलं होतं असं सत्या प्रामाणिकपणे आपल्या वडिलांना सगळं काही सांगतो. मुळे आता मीरा आणि सुधाकर राव हे सत्याकडे पाहतच राहतात. ऑलरेडी मीराला तर हे माहीत असतं, रावांना हे आत्ताच समजलेलं असतं म्हणून ते आश्चर्याने सत्याकडे पाहतात. त्यानंतर सुधाकर राव म्हणतात की अरे बापरे, एवढं सगळं घडून गेलं बाळा. अरे मला माहिती आहे ही भल्याची दुनियाच नाही आहे. अरे मला माहिती आहे तू खूप भोळा आहेस बाळा. दुसऱ्या कुणाला त्रास झालेला तुला अजिबातच तो आवडत नाही किंवा तू तो त्रास बघू शकत नाही आणि म्हणून तू तुझ्या अंगलट सगळं काही घेतो. परंतु जरा तू तुझा विचारसुद्धा कर. तुझ्या पाठीमागे आता तुझी बायको आहे, त्यामुळे जरा ना स्वतःचा विचार करायला शिक आणि लगेच जवळच्या माणसांवर सुद्धा विश्वास ठेवू नकोस. तू डोळे उघडे ठेवून व्यवहार करत जा. अरे ही दुनिया ना खूप स्वार्थी आहे. अरे तू ना जरा सांभाळूनच राहा. तेव्हा सत्य आता हो म्हणतो. मग त्यानंतर ते म्हणतात जा बाळा, तू तुझ्या खोलीत जाऊन ना जरा आराम कर. तेव्हा सत्य आता मीराकडे पाहतो तर मीरा इशारा करते. मग बिचारा सत्य हा रूममध्ये जायला निघतो तर सुधाकर राव आपले अश्रू पुसत असतात की आपल्या लेकराने हे घर वाचवण्यासाठी काय काय केलं. तेव्हा मीरा सुधाकर रावांकडे पाहतच राहते आणि त्यानंतर विचारते बाबा तुम्हाला काही हवंय का. तेव्हा ते काहीच नको असं मीराला सांगतात. तेव्हा मीरा सुद्धा आता रूममध्ये जायला निघते तर सुधाकर राव बिचारे कौतुकानेच मीराकडे पाहतात, कारण एवढासा त्या पोरीचा जीव ती आपल्या नवऱ्यासाठी काय काय करते हे सगळं सुधाकर रावांच्या डोळ्यासमोर असतं आणि म्हणूनच ते आता देवाचे आभार मानतात की माझ्या घरात तू मीरासारखी लक्ष्मी पाठवलीस, जी अगदी माझ्यावर बापासारखा जीव लावते आणि मी सुद्धा तिला मुलीसारखं वागवतो. त्यानंतर सत्य आता रूममध्ये येतो आणि तेथे आल्यानंतर आपल्या रूमकडे पाहतच राहतो, कारण जेलमधील ते वातावरण आणि इथे असणारी आपलं रूम यामध्ये खरंच जमीन आसमानाचा फरक असतो. त्यानंतर आता सत्याला ते सर्व जेलमधील प्रसंग आठवतात. तो मनातच त्याबद्दल विचार करत असतो आणि मग काही वेळानंतर सत्या हा तिथे बेडजवळ जाऊन बसतो. घडलेल्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो की खरंच माझ्या बायकोला माझ्यामुळे किती भोगावं लागते. मी असा आंधळ्यासारखा आणि भोळेपणाने कुणावरही विश्वास ठेवतो, परंतु यामध्ये ना फक्त माझ्या बायकोची फरफट होते. तिला किती आर्थिक गोष्टींचा सामना करावा लागतो, त्याचबरोबर निरूपा जे बोलेल ते सगळं ऐकून घ्यावं लागतं आणि तिला मनस्ताप होतो तो वेगळाच, पण ती फक्त आणि फक्त माझ्यासाठी तो मनस्ताप दाखवत नाही. पण तिला खरंच त्रास होत असेल या सगळ्याचा, मी असा का वागतो असं सत्याला नेहमी नेहमी वाटत असतं. त्यानंतर आता मीरा तेथे येते आणि सत्या खूप डिस्टर्ब असल्याचं पाहते. तेव्हा ती त्याच्यासाठी पाणी घेते आणि म्हणते अहो. तेव्हा सत्या मीराकडे पाहतो आणि विचारतो काय झालं. तेव्हा मीरा त्याला पाणी देते. सत्या पाणी पितो. मीरा आता त्याला समजावू लागते की तुम्ही काळजी करू नका, सगळं काही ठीक होणार आहे. सत्या विचारतो कसं सगळं ठीक होणार आहे तूच सांग ना. अगं आता मला ना फक्त जामीन मिळाला आहे, पुन्हा एकदा त्या आरोपाखाली कधी मला जेलमध्ये जावं लागेल ना हे सांगता येणार नाही. तेव्हा मीरा आता त्याची समजूत घालते आणि म्हणते असा विचारसुद्धा करायचा नाही हा, कारण मी तुम्हाला पुन्हा आतमध्ये जाऊच देणार नाही. आता उद्या काय होणार आहे कसं होणार आहे याचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, ते पुढचं पुढे पाहूयात आपण. तुम्ही ना फक्त आजचा दिवस आणि आत्ताचा क्षण तो आनंदाने जगायचा. आपण आनंदी जर राहिलो ना तर सगळं काही चांगलंच होईल, तुम्ही बघतच राहा असं म्हणून मीरा सत्याकडे पाहून हसते, कारण तिलाही कॉन्फिडन्स असतो की काहीही झालं तरी माझ्या सत्याच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचं काम माझं आहे आणि ते मी आणणारच. मग सत्यासुद्धा आता तिच्याकडे पाहून हसतो तर मीराला खूपच आनंद होतो की हळूहळू का होईना सत्या या मनस्थितीतून बाहेर पडतोय आणि आम्ही दोघेही यातून मार्ग काढून चांगली नवी सुरुवात सुद्धा करू. ते दोघेही आता खूपच वेळ एकमेकांकडे पाहतात.
तर दुसरीकडे त्रिकुटांची बैठकच बसलेली असते. निरुपा मात्र रूममध्येच आता एरझऱ्या घालत असते, कारण आता सत्या आल्यामुळे तिला आता खूपच डोक्याला ताप झालेला असतो. ती म्हणते, आला आला, हा पनवती ना शेवटी घरी आलाच. आपल्याला तो डोसक्यावर नाचायला आलाय. तिला आता काहीतरी असं तेथे फोडावं तोडावंसं वाटत असतं, म्हणून जो पंकजचा समोर मोबाईल असतो ना तोच ती घेते आणि फेकून देणार. इतक्यात मम्मा मम्मा असं पंकज जोरातच ओरडतो आणि निरुपाच्या हातातून फोन ओढून घेतो. तर देविकासुद्धा आता निरुपाला गप्प करते. मग आता हा सगळा सत्यावरचा राग ती त्या मोबाईलवर काढत असते. पंकज म्हणतो, मम्मा हा माझा मोबाईल आहे, तो काही सत्या नाही आहे फोडायला तोडायला. तेव्हा निरुपा म्हणते, घे हा तुझा फोन, मला तर असं वाटतं ना त्याचं डोसकंच फोडावं. मग पंकज आता दातोट खातो आणि म्हणतो, मला तर वाटलं होतं की तो आयुष्यभर जेलमध्येच सडणार, पण आला तो परत आपल्या घरात. मग देविकासुद्धा आता मध्ये मध्ये असते की आपली शांतता ना अगदी हा भंग करून टाकणार आहे. एवढे दिवस घरामध्ये शांतता होती ते कमी होतं, आला हा परत. अहो आई, तुम्हाला सांगू का, तो आपल्या तिघांच्या स्टेटसला ना मॅचच करत नाही. तेव्हा निरुपा रागातच म्हणते, हे समदे ना त्या मीराचेच कारनामे आहेत. ती काही ना काही सारख्या काड्या करतच असते. आपण इकडनं केलं तर ती तिकडनं करत असते, तिकडनं केलं तर इकडनं करत असते. या सगळ्याच्या मागे ना तीच आहे बकवास बाई. त्यावेळी पंकजसुद्धा म्हणतो, मम्मा खरंच बकवास बाईच म्हणायचं, कारण जेवढी ती पाण्याच्या वर आहे ना तेवढी खालीसुद्धा आहे. कारण ती कधी काय कुठे कसं करेल ना सांगता येत नाही. आपल्याला ना जरा तिच्यापासून सावध राहायलाच हवं. तेव्हा निरुपा म्हणते, हो बाबड्या, बरोबर बोलतोस तू. मग देविकासुद्धा आता मीराला घाबरलेलीच असते आणि ती म्हणते, हो ना आई, पाहिलं ना कशी सत्याचा हात पकडून त्याला ती घेऊन आली तर आली, आपल्यासमोर त्याला उभं केलं आणि उभं केल्यानंतर गेली ती आतमध्ये आणि काय त्या हाताला काळं लावून आली. आणि तुम्हाला कशी बोलली आई ती की तुम्ही तुमचं तोंड काळं करा म्हणून, आणि ते सुद्धा अगदी सगळ्यांसमोर. आई अहो, एरवी कशी मी किती संस्कारी आहे, किती भोळी आहे अशी दाखवत असते, पण आई तुम्हाला एक सांगू, तिने तुमच्या बरोबर तरी असं वागायला नको होतं. तेव्हा निरुपा रागातच म्हणते, ती ना जरा जास्त शहाणी आहे, तिला असं वाटतं की तिने अर्धी लढाई जिंकली, पण असं नाहीये. तो पनवती ना फक्त जामिनावर सुटलाय, तो जसा सुटलाय ना तसा परत आतमध्ये सुद्धा जाऊ शकतो अशी शक्यता ती वर्तवते. पुढे आता पंकज आणि देविका याचा विचार करतात. त्यानंतर निरुपा म्हणते, तिला असं वाटतं ना की पोलिसांच्या कैदेतनं तिच्या नवऱ्याला तिने सोडवलंय, पण तिला हे कळत नाहीये की तो आपल्या नजर कैदेत अडकलाय. त्याला एवढा त्रास द्यायचा ना, त्याला एवढा त्रास द्यायचा ना की तो पनवती स्वतःहून बोलला पाहिजे की इथल्यापेक्षा ना ते जेलच बरं. तेव्हा आता पंकज हसतो आणि मम्मा स्ट्रॅटर्जी, हा स्ट्रॅटर्जी. तेव्हा निरुपासुद्धा आता खूप हसते. तर देविकाला सुद्धा आनंद होतो की आता आमच्या आई ह्या त्या सत्याला सळो की पळो करून सोडणार आणि मग तो कंटाळून वैतागून नाईलाजाने हे घर सोडून जाणार, असा त्या तिघांचा आता प्लॅन होतो. तर दुसरीकडे सत्याने आंघोळ वगैरे केलेली असते, एकदम फ्रेश तो झालेला असतो. तोपर्यंत मीराने त्याच्यासाठी खायला सुद्धा बनवलेलं असतं. सत्य अगदी आनंदानेच ते खाऊ लागतो त्याला, कारण खूप भूक लागलेली असते. तो खूप पटापट जेवण करत असतो. ते पाहून आता मीरा ही कौतुकानेच त्याच्याकडे पाहू लागते, कारण सत्याच्या चेहऱ्यावरील आनंद तिच्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचा असतो. मग सत्य आपला खातच असतो, मीराकडे त्याचं काही लक्ष नसतं. मीरा मात्र हसत असते. त्यानंतर सत्याचं लक्ष मीराकडे जातं. तर आता सत्या विचारतो, काय ग माझ्याकडे अशी का बघतेस? मीरा विचारते, पण तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का, मी तुमच्याकडे बघू अगर न बघू, तुम्ही का बघताय माझ्याकडे? माझा नवरा एवढे दिवस घरी नव्हता, आज आलाय तर डोळे भरून बघू दे की. त्या सत्या हा मीराकडे पाहतच राहतो आणि त्याला लाजल्यासारखंच होतं. मग आता मीरा ही अजूनच सत्याकडे पाहू लागते. नंतर सत्याचं आता खाऊन होतं तेव्हा तो ती प्लेट आता टेबलवर ठेवतो. त्यानंतर तो उठतो व मीराजवळ जातो आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहतो. म्हणतो की तशी तर माझी धूमकेतू सुद्धा माझ्या डोळ्यासमोर नव्हती. मग सत्याचं हे बोलणं ऐकून मीरा खूपच गोड लाजते आणि त्याच्याकडे पाहू लागते. त्यानंतर सत्या मीराचे दोन्ही हात हातात घेतो आणि तिला थोडं जवळ ओढतो. तर मीराला आता खूपच छान वाटत असतं. मीरा त्याच्याकडे पाहतच राहते, कारण खूप दिवसानंतर आता सत्या आणि ती जवळ असतात. मग सत्या खूपच प्रेमाने मीराकडे पाहतो, कारण मीराने आत्तापर्यंत माझ्यासाठी काय काय केलं सगळं त्याला आठवू लागतं.
त्यानंतर अचानकच एक फोन मीराच्या मोबाईलवर येतो। मग मीरा आता कॉल रिसीव करते आणि हॅलो कोण असं विचारते। त्यानंतर ती फोनवर बोलत असते आणि म्हणते हो आलो आम्ही। त्यानंतर आता सत्या विचारतो काय झालं। मग मीरा म्हणते पोलीस स्टेशनामध्ये आपल्याला बोलवलंय। तेव्हा सत्याला आता खूपच टेन्शन येतं, नक्की कशासाठी पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा पोलिसांनी मला बोलवलं असेल। तेव्हा मीरासुद्धा आता सत्याकडे पाहत राहते, कारण तिलाही माहीत नसतं नक्की कशासाठी बोलवलंय। त्यावेळी सत्या मात्र टेन्शनमध्ये येतो। त्या म्हणते काळजी करू नका, काहीतरी काम असेल म्हणून बोलवलंय। तर आता मित्रांनो भागामध्ये सर्वजण जेवायला बसलेले असतात। सत्या आणि मीरा देखील तेथे येतात। मग निरूपाचं तोंड लगेचच सुरू होतं, म्हणते की या खुनी माणसासोबत मी, माझा पंकज आणि माझी देविका अजिबात जेवायला बसणार नाही म्हणजे नाही। तेव्हा हे ऐकून आता सुधाकर रावांना राग येतो आणि सत्या तर खूपच रागात आता निरूपाकडे पाहतो। त्यानंतर सत्या ज्या खुर्चीजवळ उभा असतो ना, तेथेच मध्ये पंकज येतो आणि खुर्ची बाजूला सारून लगेचच सत्यासमोर शायनिंग मारत तेथे त्या खुर्चीवर बसायला जातो। तर सत्या काय करतो, तो ज्या खुर्चीवर बसणार असतो ना, ती खुर्ची जाता मागे ओढतो, तर पंकज बसणार इतक्यात तो खाली आपटतो आणि मम्मा मम्मा असं मोठ्याने ओरडतो। तेव्हा बबड्या काय झालं तुला असं निरूपा देखील जोरातच विचारते। मग आता पंकज कसाबसा उठतो। तेव्हा सत्या आता तीच खुर्ची घेतो आणि त्या खुर्चीवर बसतो आणि ऐटीत आता जेवण करणार असतो। तेव्हा पंकज आता म्हणतो मूर्ख आहे का हा मम्मा, असं म्हणून तो सत्याला सांगतोय उठ तिथून, ती तुझी जागा नाही आहे समजलं। मग रागातच निरूपा म्हणते इथे जेवायला बसायचं नाही, उठ अगोदर। ते नेहमीसारखं सत्याला ट्रीट करत असतात, पण सत्या यावेळी मागे हटतच नाही। सत्या जेवण करू लागतो आणि रागातच म्हणतो आजपासनं हा सत्या ना त्याला वाटेल तेच करणार। आता इथून पुढे सत्याचेच नियम आणि सत्याचाच इथून पुढे न्याय असेल, असं म्हणून तो निरूपाची बोलतीच बंद करतो। अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।